राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात कांद्यासंदर्भातील आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार विविध माध्यमातून प्रयत्न करत आहे. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे दर उतरले. आम्ही सरकारमध्ये असूनही तोडगा काढता येत नसल्याची खंत आहे. या संदर्भात केंद्र सरकारशी बोलून तोडगा काढला जाईल. त्यासाठी केंद्र सरकारची वेळ मागितली असून शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. सुविचार मंचातर्फे आयोजित सुविचार गौरव पुरस्कार सोहळा उपमुख्यमंत्री पवार, राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाकवी कालिदास कला मंदिर येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांदवड येथे रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. कांदा उत्पादकांमधील अस्वस्थता अजित पवार यांच्या दौऱ्यात आमदार दिलीप बनकर यांनी कथन केली होती. तो संदर्भ देत उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत खासगी डेअरीत दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना लिटरमागे 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर मित्रांनो, कांदा निर्यात बंदी विरोधात राज्यातील शेतकरी आक्रमक झालेले पाहावयास मिळत आहेत. राज्यातील अनेक भागामध्ये कांदा लिलाव बंद करत व आंदोलने करत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे. परंतु आता कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा विचार केंद्र सरकार पातळीवर सुरू झाला आहे. देशांतर्गत बाजारात कांद्याच्या किमतीत झालेली घसरण लक्षात घेऊन लवकरच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात याच आठवड्यात आढावा बैठक होणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या 10 दिवसात खरीप मोसमातील कांद्याची आवक वाढली आहे. बाजारात दररोज आवक ही वाढत आहे. आवक वाढल्याने कांद्याचे भाव 1870 रुपये प्रति क्विंटलवरून 1500 रुपये प्रति क्विंटलवर आलेले आहे. भावातील ही घसरण जवळपास 20% झालेली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत किमती सुमारे 35% कमी झालेल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही भाव कमी होऊ लागले आहेत. हे पाहता सरकार निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेर आढावा घेणार आहे. त्यामुळे सहकारी तत्वावर निर्यातीला सरकार मान्यता देऊ शकते, असं सध्या बोललं जात आहे. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्याचं फक्त बोललं जात आहे, परंतु अजूनपर्यंत काही निर्णय हा घेण्यात आलेला नाही. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.